शार्क काही अपघात नव्हता. मैलभर खोल दर्यात रक्ताचा ढग खूप खाली जाऊन विखुरला होता. तिथून तो आला होता. कुठलाही धरबंध न ठेवता तो इतक्या वेगात आला की निळ्या पाण्याचा पृष्ठभाग भेदून तो वर उन्हात उसळला होता. मग तो परत दर्यात कोसळला आणि रक्ताच्या वासाचा माग काढत त्यानं होडी आणि मासा गेले त्या मार्गानं पोहायला सुरुवात केली. मध्येच एखाद्या वेळी त्याला वास यायचा नाही, पण तो पुन्हा वास पकडायचा किंवा निदान त्याचा बारीक अंश त्याला गवसायचा आणि तो वेगानं आणि जोमानं त्या मार्गानं पोहायचा. दर्यातल्या सर्वात वेगवान माशांइतक्या वेगानं पोहण्यासाठीच घडलेला तो अजस्त्र माको शार्क होता. आणि त्याचं सगळंच सुंदर होतं, फक्त जबडा सोडून. त्याची पाठ स्पोर्फिश सारखी निळी होती आणि पोट रुपेरी होतं. त्वचा मऊ आणि देखणी होती. मोठा जबडा वगळता त्याची घडण स्वॉर्डफिश सारखीच होती. आता वेगात पोहताना त्याचा जबडा घट्ट बंद होता आणि पृष्ठभागाच्या किंचित खालून येताना त्याच्या पाठीवरचा उंच पर पाणी कापीत होता आणि अजिबात हेलकावत नव्हता. दुहेरी बंद ओठांच्या मागचे दात आत वळलेले होते. पुष्कळच्या शार्क सारखे ते साधे पिरॅमिडच्या आकाराचे नव्हते. मूठ वळताना माणसाच्या बोटांचा होतो तसा त्यांचा आकार होता. म्हाताऱ्याच्या बोटांइतकेच ते दात लांब होते आणि त्यांच्या दोन्ही कडा वस्तऱ्यासारख्या धारधार होत्या. दुसरा कोणताही शत्रू नसण्या इतका वेगवान आणि शक्तिवान आणि सर्व शस्त्रधारी माशांना आपले भक्ष्य करण्यासाठीच या माशाची घडण झालेली होती. आता अधिक ताजा वास येताच त्यानं वेग वाढवला आणि त्याच्या पाठीवरचा निळा पर पाणी कापीत चालला. म्हाताऱ्यानं त्याला येताना पाहिलं तेव्हाच त्याला समजलं की कशाचीही भीती नसलेला हा शार्क आहे आणि त्याची इच्छा असेल ते तो करीलच करेल. येणाऱ्या शार्ककडे पाहता पाहता त्यानं भाला तयार केला आणि दोर घट्ट केला. दोर तोकडा पडला कारण माशाला होडीशी बांधायला त्यातलाच भाग त्यानं वापरला होता. म्हाताऱ्याचं डोकं आता स्वच्छ आणि उत्तम होतं आणि त्याच्याजवळ पुरेपूर निर्धार होता. पण आशा जवळजवळ नव्हतीच. झालं ते सगळं इतकं चांगलं होतं की टिकणार नव्हतं असं त्याला वाटलं. शार्क जवळ येत असलेला पाहता पाहता त्यानं आपल्या भव्य माशाकडे एक दृष्टी टाकली. ते स्वप्नही असू शकत होतं असं त्याला वाटलं. त्याचा हल्ला मी थांबवू शकत नाही, पण कदाचित मी त्याला संपवीनही. दंताड्या, तुझ्या आईचं तळपट हो. शार्कनं मागच्या बाजूनं भिडून माशावर हल्ला केला तेव्हा म्हाताऱ्यानं पाहिलं त्याचं उघडं तोंड आणि विचित्र डोळे आणि ऐकला शेपटीच्या वरच्या बाजूला मांसाचा लचका तोडताना होणारा त्याच्या दातांचा कडकड आवाज. शार्कचं डोकं पाण्याबाहेर होतं आणि पाठ वर आलेली होती. लचका ओढून काढताना होणारा त्वचा आणि मांस टरकवल्याचा आवाज म्हाताऱ्याला ऐकू येत होता. शार्कचे डोळे जोडणारी रेषा आणि नाकापासून सरळ वर जाणारी रेषा
जिथे छेदत होत्या त्या बिंदूवर म्हाताऱ्यानं त्याच्या डोक्यात भाला खुपसला. अशा कोणत्याही रेषा प्रत्यक्षात नव्हत्या. होतं ते फक्त चकाचक निळं डोकं आणि मोठाले डोळे आणि फडफड आवाज करणारा, झडप घालणारा आणि सर्व स्वाहा करणारा त्याचा जबडा. पण त्या बिंदूखालीच त्याच्या मेंदूचं स्थान होतं आणि म्हाताऱ्यानं तिथंच हल्ला केला. आपल्या सर्व शक्तीनिशी रक्तानं बरबटलेल्या हातात सुंदर भाला घेऊन त्यानं तो हल्ला केला होता. काहीही आशा नसताना, परंतु पूर्ण निर्धारानं केलेला आणि काठोकाठ द्वेषानं भरलेला तो हल्ला होता. शार्कनं पलटी खाल्ली आणि त्याचा निर्जीव डोळा म्हाताऱ्याला दिसला आणि मग शार्कनं आणखी एक पलटी खाल्ली. दोराचे 2 वेढे त्याच्या शरीराभोवती पडले. आता तो मेला आहे हे म्हाताऱ्याला कळलं, पण शार्क ते स्वीकारायला तयार नव्हता. मग पाठीवर पडलेला शेपटी पाण्यात जोरदार हलत आणि जबडा कडकडत स्पीड बोटीनं जावं तसा तो पाण्यावर तरंगत तुफान वेगानं गेला. शेपटीनं घुसळलं गेलं तिथलं पाणी शुभ्र झालं होतं आणि त्याचं पाऊण शरीर पाण्यावर आलं तेव्हा दोर ताणला गेला, थरथरला आणि तुटला. शार्क काही काळ पृष्ठभागावर निश्चल होता आणि म्हातारा त्याच्याकडे पाहत होता. मग तो अगदी हळूहळू खाली गेला. त्यांनी जवळजवळ 40 पाऊंड नेले. म्हातारा मोठ्यानं म्हणाला. माझा भालाही त्यानं नेला आणि सगळा दोर, असं त्याला वाटलं. आणि आता माझ्या माशाचं रक्त पुन्हा व्हायला लागला असेल आणि आणखीही येतील. छिन्न विच्छिन्न झालेल्या माशाकडे पाहायची त्याची इच्छा नव्हती. माशावर हल्ला झाला म्हणजे जणू त्याच्या स्वतःवरच हल्ला झाला. पण माझ्या माशावर हल्ला करणाऱ्या शार्कला मी मारलं असं त्याला वाटलं. आणि मी पाहिलेल्यातला तो सर्वात मोठा दंताळ्या होता. आणि परमेश्वराला माहितीये मी मोठे पाहिले आहेत. सगळं इतकं चांगलं चाललं होतं की टिकणं शक्यच नव्हतं. आता मला वाटतं ते स्वप्नच असायला हवं होतं आणि मी कधीही त्या माशाला अडकवायला नको होतं आणि एकटा अंथरुणात वर्तमानपत्रांवर झोपलेला हवा होतो. पण माणूस पराभवासाठी घडवलेला नाही. माणसाला नष्ट करता येईल पण पराभूत नाही. तरी पण माशाला मारल्याबद्दल मला दुःख होतंय. आता वाईट वेळ येत आहे आणि माझ्याजवळ भाला देखील नाही. दंताळ्या क्रूर होता आणि समर्थ आणि शक्तिवान आणि बुद्धिवान, पण त्याच्यापेक्षा मी जास्त बुद्धिमान होतो. कदाचित नव्हतोही असं त्याला वाटलं. कदाचित माझ्याजवळ फक्त अधिक चांगलं शस्त्र होतं. तो मोठ्यानं म्हणाला, विचार नको करूस म्हाताऱ्या माणसा. या मार्गानं जात राहा आणि जेव्हा जे येईल तेव्हा ते झेल. पण मला विचार केला पाहिजे असं त्याला वाटलं. कारण आता माझ्याजवळ फक्त तेवढंच उरलं आहे, ते आणि बेसबॉल. मी त्याच्या मेंदूत भाला कसा खुपसला ते ग्रेट डिमॅजिओला आवडलं असतं की नाही कुणास ठाऊक. ती काही फार थोर गोष्ट नव्हती. कुणीही माणूस ते करू शकला असता. माझे असे हात हा टाचेतली हाडं वाढण्या इतका मोठा अडसर होता असं वाटतं तुम्हाला?
मला समजणं शक्य नाही. माझ्या टाचेला कधीच काही झालं नव्हतं, फक्त एकदा सोडून. पोहता पोहता मी एका स्टिंगरेवर पाय ठेवला, तेव्हा त्यानं माझ्या टाचेला नांगी मारली. त्यावेळी गुडघ्याखालच्या पायाचं चलनवलन बंद झालं होतं आणि असह्य वेदना होत होत्या. तू म्हणाला, आनंददायक कशाचा तरी विचार कर म्हाताऱ्या. आता प्रत्येक मिनिटाला तू आणखी आणखी घराजवळ चालला आहेस आणि 40 पाऊंड गेल्यामुळं प्रवासात वजन तेवढंच कमी झालं आहे. प्रवाहाच्या अंतर्भागात पोचल्यावर काय होईल त्याचा आराखडा त्याला पुरता माहीत होता, पण आता त्याबद्दल काहीच करण्यासारखं नव्हतं. मग तो मोठ्यानं म्हणाला, आहे आहे, माझी सुरी वल्ल्याच्या दांड्याला बांधता येईल. सुकाणूचा दांडा बगलेत धरून आणि शिडाचा पदर पायाखाली दाबून धरत त्यानं ते केलं. तो म्हणाला, आता मी अजूनही म्हातारा माणूसच आहे, पण मी निशस्त्र नाही. आता ताजी झुळूक येत होती आणि त्याचा प्रवास चांगला चालला होता. तो माशाच्या फक्त पुढच्या भागांकडे पाहत होता आणि त्याच वेळी त्याच्या मनात आशा पुन्हा तरळली. आशा न करणं मूर्खपणा आहे असं त्याला वाटलं. शिवाय माझी श्रद्धा आहे की ते पाप आहे. पापाविषयी विचार करू नकोस असं त्याला वाटलं. पापाखेरीज कितीतरी इतर प्रश्न आता आहेत. शिवाय मला त्यातलं काही समजतही नाही. मला त्यातलं काही समजत नाही आणि माझी त्याच्यावर श्रद्धा आहे असंही खात्रीनं म्हणता येणार नाही. कदाचित त्या माशाला मारणं पाप असेल. मला वाटतं होतं. जरी मी ते केलं असलं, मला जिवंत ठेवण्यासाठी आणि पुष्कळ लोकांना अन्न पुरवण्यासाठी. पण मग प्रत्येकच गोष्ट पाप आहे. तेव्हा पापाविषयी विचार नको करूस. आता त्याला फार उशीर झालेला आहे आणि ते करायला ज्यांना पैसे मिळतात असे इतर लोकही आहेत, त्यांना करू दे त्याविषयी विचार. मासा जन्मला मासा होण्यासाठी, तसा तू जन्मलास मच्छीमार होण्यासाठी. सॅन पेद्रो मच्छीमार होता, तसाच ग्रेट डिमॅजिओचा बापही. पण ज्या ज्या गोष्टींशी त्याचा संबंध होता त्यांच्याविषयी विचार करणं त्याला आवडे. आणि आता वाचायला काही नव्हतं आणि त्याच्याजवळ रेडिओही नव्हता. त्यामुळं तो विचारच खूप करीत होता आणि पापाविषयीच पुढे विचार करीत राहिला. केवळ जिवंत राहण्यासाठी आणि अन्न म्हणून विकण्यासाठी तू माशाला मारलं नाहीस असं त्याला वाटलं. तू त्याला मारलंस ते आत्मसन्मानापोटी आणि तू मच्छीमार आहेस म्हणून. तो जिवंत होता तेव्हा तू त्याच्यावर प्रेम केलंस आणि नंतरही प्रेम केलंस. तू त्याच्यावर प्रेम करीत असलास तर त्याला मारणं पाप नाही की अधिकच आहे? मग तो मोठ्यानं म्हणाला, तू फार विचार करतोस म्हाताऱ्या. पण दंताड्याला मारताना तुला सुख होत होतं. तुझ्यासारखाच तोही जिवंत माशांवर जगतो. इतर काही शार्क्स सारखा तो कुजलेलं मांस खाणारा प्राणी नाही किंवा भटकती भूक नाही. तो सुंदर आहे आणि उमदा आहे आणि कशालाही भीत नाही. मग म्हातारा मोठ्यानं म्हणाला, मी त्याला मारलं माझ्या संरक्षणासाठी आणि चांगलं मारलं. शिवाय त्याला वाटलं प्रत्येक गोष्ट दुसऱ्या प्रत्येक गोष्टीला कोणत्या ना कोणत्या रीतीनं मारीत असतेच. मासेमारी मला जिवंत ठेवते, तशीच नेमकी मला मारतेही.
मुलगा मला जिवंत ठेवतो असं त्याला वाटलं. मी स्वतःला फार फसवता कामा नये. तो बाजूला वाकला आणि शार्कनं खाल्लं तिथल्याच मांसाचा तुकडा त्यानं तोडला. तो चावला आणि त्याची उत्तम प्रत आणि चव त्याच्या लक्षात आली. नेहमीच्या मांसासारखाच तो घट्ट आणि रसदार होता, पण लाल नव्हे. त्यात तंतू नव्हते आणि त्याला समजलं की बाजारात त्याची उत्कृष्ट किंमत मिळेल, पण त्याचा वास पाण्याबाहेर ठेवण्याचा काहीही मार्ग नव्हता. आणि आता फार वाईट काळ येतो आहे हेही म्हाताऱ्याला समजलं. झुळूक कायम होती, थोडीशी ईशान्येकडे वळली होती आणि म्हातारा जाणून होता की याचा अर्थ ती कमी होणार नाही. त्यानं समोर पाहिलं, पण एकही शीड किंवा जहाज किंवा जहाजाचा धूर त्याला दिसला नाही. फक्त होडीच्या पुढून वर उडणारे आणि दोन्ही बाजूंना पसरणारे उडते मासे दिसत होते आणि गल्फच्या वनस्पतीचे पिवळे तुकडे. एखादा पक्षी देखील त्याला दिसला नाही. 2 तास प्रवास झाला होता. म्हातारा होडीच्या मागं टेकून आणि मधून मधून मार्लिनच्या मांसाचा तुकडा चावत विसावा घेण्याचा आणि शक्ती टिकवण्याचा प्रयत्न करीत होता. तेवढ्यात त्याला दिसला त्या जोडीतला पहिला शार्क. "ओय!" तो मोठ्यानं म्हणाला. या शब्दाला काही अर्थ नाही आणि हातात ठोकलेला खिळा खालच्या लाकडात जात असताना कदाचित माणसाच्या तोंडून नकळत असा आवाज निघणं शक्य आहे. "गॅलानोज!" तो मोठ्यानं म्हणाला. पहिल्यापासूनच दुसराही पर वर येताना त्यानं पाहिला होता आणि पिंगट त्रिकोणी परांवरून आणि झटक्यात हलणाऱ्या शेपटीवरून खोऱ्यासारख्या नाकाडाच्या या शार्क्सना त्यानं नेमकं ओळखलं होतं. त्यांना वास आला होता आणि ते चेकाळले होते आणि भुकेजून येताना बुद्धू पुन्हा पुन्हा वाट चुकत आणि गाठत होते. पण या सर्व वेळात ते अधिकाधिक जवळ येऊन मात्र पोहोचत होते. म्हाताऱ्यानं शीड पक्क केलं आणि सुकाणूचा दांडा घट्ट अडकवून ठेवला. मग त्यानं सुरी बांधलेलं वल्ह उचललं. शक्य तितक्या हलकेच त्यानं ते वर केलं, कारण ठणका भरताच त्याच्या हातांनी बंड पुकारलं होतं. त्यांना शांत करण्यासाठी त्यानं त्यांची थोडी हालचाल उघडझाप केली. मग हात त्यानं वल्ह्यावर पक्के केले. आता त्यांनी वेदना सहन करावी आणि ऐनवेळी कचरू नये म्हणून आणि जवळ येणाऱ्या शार्क्सकडे तो पाहत राहिला. आता त्याला त्याची रुंद, चपटकी, खोऱ्यांच्या आकाराची पुढे आलेली डोकी आणि मागच्या बाजूचे त्यांच्या पांढऱ्या टोकांचे रुंद परही दिसले. घृणा वाटण्यासारखेच ते शार्क्स होते. घाण वासाचे कुचकं मांस खाणारे, तसंच मारणारेही. आणि भुकेपोटी ते वल्ह किंवा बोटीचं सुकाणूही चावतील. हेच ते शार्क्स जे झोपलेल्या कासवांचे पाय आणि झापा तोडतील आणि माणसाच्या अंगाला माशाचं रक्त किंवा चिकटा लागलेला नसला तरी पाण्यात त्याच्यावर हल्ला करतील. "ओय!" म्हातारा म्हणाला. "गॅलानोज! चला या, गॅलानोज!" ते आले, पण माको आला होता तसे ते आले नाहीत. एक वळला आणि होडीच्या खाली दिसेनासा झाला आणि तिथून तो माशाशी ओढाताण करीत होता. तेव्हा होडी हादरत असलेली म्हाताऱ्याला जाणवलं.
दुसऱ्यानं आपल्या मिचमिच पिवळट डोळ्यांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि मग तो झटक्यानं आपल्या अर्धवर्तुळाकार जबड्याचा आ वासून माशाचा आधी लचका तोडलेला होता तिथं येऊन भिडला. त्याच्या पिंगट डोक्यावरून निघून त्याचा मेंदू जिथं पृष्ठवंशाशी जोडलेला होता तिथपर्यंत गेलेली रेषा स्पष्ट दिसत होती. म्हाताऱ्यानं त्या बिंदूवर वल्ल्याला बांधलेली सुरी घुसवली, बाहेर काढली आणि पुन्हा घुसवली. त्या शार्कच्या पिवळट मांजरासारख्या डोळ्यात. शार्कनं माशाला सोडलं आणि तोडलेला घास गिळून तो खाली घरंगळत मेला. दुसऱ्या शार्कनं माशाचा जो विध्वंस चालवला होता त्यामुळे होडी अजूनही हादरत होती आणि होडी जरा बाजूला होऊन शार्क बाहेर पडावा म्हणून त्यानं शीड सैल सोडलं. शार्कला पाहताच तो होडीच्या कडेवर ओणवा झाला आणि त्यानं त्याच्यावर आपलं शस्त्र टाकलं. त्याचा हल्ला केवळ मांसल भागावर झाला आणि शार्कची कातडी इतकी कडक होती की सुरी विशेष आत शिरलीच नाही. त्या वारातनं म्हाताऱ्याचे केवळ हातच दुखावले नाहीत तर खांदाही दुखला. पण डोकं काढून शार्क झपाट्यानं वर आला आणि त्याचं नाकाड पायाबाहेर येऊन माशाला टेकलं. तसं म्हाताऱ्यानं त्याच्या चपट्या डोक्याच्या बरोबर मध्यावर हल्ला केला. सुरी बाहेर काढली आणि त्याच जागी पुन्हा घुसवली. जबडा माशात रोवून शार्क अजूनही त्याला धरूनच होता. म्हाताऱ्यानं त्याच्या डाव्या डोळ्यात भुसकलं. मासा अजून तिथंच धरून होता. नाही, म्हातारा म्हणाला आणि त्यानं पातळ पृष्ठवंश आणि मेंदू या दोन्हींच्या मध्ये घुसवलं. आताचा घाव सोपा होता आणि तिथलं मऊ हाड तुटल्याचं म्हाताऱ्याला जाणवलं. त्यानं वल्ल मागे घेतलं आणि शार्कचा जबडा उघडावा म्हणून त्यात पातं घुसवलं. ते फिरवलं आणि शार्कनं सैल सोडलं. तसं तो म्हणाला, जा जा गॅलानो, मैलभर खोल घरंगळत जा. जा आणि तुझ्या मित्राला भेट किंवा ती तुझी आई असली तर तिला भेट. म्हाताऱ्यानं सुरीचं पातं पुसलं आणि वल्ल खाली ठेवलं. मग शीड उभारलं. ते वाऱ्यानं भरलं आणि म्हाताऱ्यानं होडी मार्गावर घेतली. त्याचा चतकोर तरी भाग त्यांनी नेला असणार आणि तोही उत्कृष्ट मांसाचा. तो मोठ्यानं म्हणाला, किती बरं झालं असतं. चाललंय हे सगळं स्वप्नच असतं आणि मी कधीच त्याला अडकवलं नसतं तर. मला वाईट वाटतं माशा, प्रत्येक गोष्ट चुकलेली आहे. तो थांबला आणि आता त्याला माशाकडे पाहवत नव्हतं. रक्त वाहून गेलेला आणि पाण्याखाली सरकलेला तो मासा आरशाच्या पारा लावलेल्या बाजूसारखा दिसत होता. त्याच्यावरचे पट्टे अजूनही दिसत होते. मी इतकं दूर जायला नको होतं माशा. तुझ्याही दृष्टीनं आणि माझ्याही दृष्टीनं मला वाईट वाटतं माशा, म्हातारा म्हणाला. आता तो स्वतःशीच बोलला. सुरी दोरानं वल्ल्याला बांधली होती. तो दोर ठीक आहे की कापला बिपला गेला आहे ते बघ. मग तुझ्या हातालाही ठीकठाक कर, कारण अजून पुढे पुष्कळ येणार आहे. सुरीसाठी मी एक दगड आणला असता तर बरं झालं असतं. सुरी बांधलेल्या दोराकडे पाहिल्यानंतर म्हातारा म्हणाला, मी एक दगड आणायला पाहिजे होता. तू पुष्कळ गोष्टी आणायला पाहिजे होत्यास, पण नाही आणल्यास म्हाताऱ्या. आत्ताची वेळ काय नाही, काय आणलं नाहीस त्याचा विचार करण्याची नाही. जे काही आहे ते वापरून
तुला काय करता येईल ते पहा. मग तो मोठ्यानं म्हणाला, तू खूप छान सल्ला देत असतोस मला. मला कंटाळा आलाय त्याचा. सुकाणूचा दांडा त्यानं बगलेत धरून ठेवला आणि होडी सरळ पुढे जात असतानाच दोन्ही हात पाण्यात धरले. मग तो म्हणाला, परमेश्वरालाच माहीत त्या शेवटल्यानं किती नेलं, पण होडी आता बरीच हलकी झाली आहे खरी. माशाच्या खालच्या विच्छिन्न बाजूकडे पाहायची त्याची इच्छा नव्हती. त्याला माहीत होतं की शार्कनं दिलेला प्रत्येक हिसका आणि धक्का म्हणजे मांस ओरबाडणं होतं आणि मासा आता दर्यातल्या एकूण एक शार्कसाठी राजरस्त्या इतका रुंद मार्ग तयार करून ठेवतो आहे. एखाद्याला हिवाळाभर पुरेल एवढा तो मासा होता. नको त्याचा विचार करूस, फक्त विसावा घे आणि त्यातलं जे काही उरलं आहे त्याच्या रक्षणासाठी हात तयार ठेव. पाण्यात पसरणाऱ्या त्या वासापुढे आता माझ्या हातातून येणाऱ्या रक्ताचा वास काहीच नाही. शिवाय हा काही फारच मोठा रक्तस्राव नाही. अत्यावश्यक असं काहीच कापलं गेलेलं नाही. रक्त येत असल्यामुळं डावा हात वाम येण्यापासून तरी वाचेल. त्याला वाटलं, आता मी कशाचा विचार करू? कशाचा नाही. मी कशाचाही विचार करू नये आणि येणाऱ्या पुढच्यांची वाट पाहावी. सगळं खरंच स्वप्न असतं तर छान झालं असतं असं त्याला वाटलं. पण काय सांगावं, सगळं शेवटी चांगलंही झालं असतं. आता आला तो खोऱ्यासारख्या नाकाडाचा एकच होता. डुकरानं अन्नाच्या डोणीकडे यावं तसा तो आला. तुम्ही तुमचंही डोकं आत घालू शकाल एवढं त्या डुकराचं तोंड मोठं होतं. म्हाताऱ्यानं त्याला माशावर हल्ला करू दिला आणि मग वल्ह्याला जोडलेली सुरी त्याच्या मेंदूत घुसवली. पण मासा गरगरत गेला तसा हिसका बसला आणि सुरीचं पातळ तुटलं. म्हातारा पुन्हा होडीला मार्गावर ठेवण्याच्या कामाला लागला. त्यानं पाहिलंही नाही तो मोठा शार्क हळूहळू पाण्यात खाली खाली कसा गेला. प्रथम होता तेवढा दिसत, मग जरा लहान, मग अगदी छोटा. ते दृश्य म्हाताऱ्याला नेहमी आकर्षक वाटे, पण आता त्यानं तिकडं पाहिलंच नाही. आता माझ्याजवळ आकडी आहे, पण तिचा काही उपयोग नाही. माझ्याजवळ 2 वल्ही आणि सुकाणूचा दांडा आणि सोटा आहे. हात भिजवायला त्यानं पुन्हा पाण्यात बुडवले. दुपार टळत होती आणि त्याला केवळ दर्या आणि आकाश दिसत होते. वारा आधीपेक्षा जोरात होता आणि लवकरच जमीन दिसेल अशी त्याला आशा वाटायला लागली. तू दमला आहेस म्हाताऱ्या, तू आतून दमला आहेस, तो स्वतःशीच म्हणाला. जवळजवळ सूर्यास्त होईपर्यंत शार्क्सनी पुन्हा त्याच्यावर हल्ला केला नाही. माशानं पाण्यात करून ठेवलेल्या रुंद रस्त्यावरून येणारे पिंगट पर म्हाताऱ्याला दिसले. आता तर ते त्या वासाच्या मागावरही नव्हते. शेजारी शेजारी पोहत थेट होडीवर मोर्चा धरून होते. त्यानं सुकाणूचा दांडा पक्का केला, शीड घट्ट केलं आणि सोट्यासाठी होडीच्या मागच्या बाजूला हात घातला. तो सोटा म्हणजे जुन्या मोडक्या वल्ह्याचा कापलेला सुमारे 2.5 फूट लांबीचा तुकडा होता. त्याच्यावर मूठ पक्की बसत असल्यामुळे त्याला तो एका हातानंही उत्तम कामी यायचा आणि त्यानं उजवा हात वळवून त्याच्यावर चांगली पकड घेतली. शार्क्सकडे पाहत ते दोघेही गॅलानो होते.
पहिल्या शार्कला माशावर पक्का झालेला आधी पाहावं आणि मग ठोकावं त्याच्या नाकाडावर किंवा सरळ त्याच्या डोक्यावर, असं त्याला वाटलं. दोघेही शार्क्स एकत्रच पोचले आणि जसा जवळच्यानं जबडा पसरला आणि माशाच्या रुपेरी भागात रोवला, तसा त्यानं सोटा उंच उचलला आणि जोरात खाली आणून शार्कच्या डोक्यावर जबरदस्त फटका दिला. सोटा टेकला तसा त्याला तिथल्या रबरासारखा घट्टपणा जाणवला, पण त्याचबरोबर हाडाचा कठीणपणाही जाणवला आणि माशाला सोडून शार्क खाली घरंगळत होता तसा त्यानं पुन्हा एकदा कसून त्याच्या नाकाडावर तडाखा दिला. दुसरा शार्क आत बाहेर करीत होता. तो आता जबडा पसरून वर आला. माशावर धडकून त्यानं जबडा मिटला. तसे जबड्याच्या कोपऱ्यातून बाहेर सांडणारे पांढऱ्या मांसाचे तुकडे म्हाताऱ्याला दिसले. तो झटकन तिकडे वळला आणि त्यानं शार्कच्या फक्त डोक्यावर तडाखा दिला आणि शार्कनं त्याच्याकडे पाहिलं आणि मांसावरची पकड ढिली केली. तोडलेला घास गिळत तो खाली घसरत असताना म्हाताऱ्यानं पुन्हा एकदा सोटा जोरात खाली आणला, पण आता फक्त तिथल्या घट्ट रबरी भागावरच तो दणका बसला. चल ये गॅलानो, परत ये, म्हातारा म्हणाला. शार्क घाईघाईतच आला आणि त्यानं जबडा मिटला तसा म्हाताऱ्यानं तडाखा दिला. तडाखा जोरदार होता आणि सोटा शक्य तितका उंचावून दिलेला होता. या खेपेला त्याला मेंदूच्या तळाशी असलेल्या हाडाचा स्पर्श जाणवला आणि त्या जागेवर त्यानं पुन्हा दणका दिला तसा शार्कनं सुस्तपणं मांसाचा एक घास तोडला आणि माशापासून तो खाली सरकला. तो पुन्हा येईल म्हणून म्हाताऱ्यानं वाट पाहिली, पण दोन्हीतला एकही शार्क आला नाही. त्याला वाटलं ते मरतील अशी आशा मला नव्हतीच. एकेकाळचा मी असतो तर ते जमलं असतं, पण त्या दोघांनाही मी सणसणीत इजा केली आहे आणि त्यातल्या एकालाही फार चांगलं वाटत राहणं शक्य नाही. दोन्ही हातात धरून मला बॅट वापरता आली असती तर पहिल्याला मी नक्कीच ठार केलं असतं. आता सुद्धा असं त्याला वाटलं. त्याला माशाकडे पाहवत नव्हतं. त्याला समजत होतं तो निम्मा संपलेला आहे. शार्कशी लढाई चालली होती तेवढ्यातच सूर्य मावळला होता. मग तो म्हणाला, लवकरच अंधार पडेल, मग मला हॅवानाचा आकाशात फुललेला प्रकाश दिसेल. फार पूर्वेकडे असलो तर मला नव्या सागर किनाऱ्यांवरचा झगमगाटही दिसेल. मी आता फार दूर असणं शक्य नाही असं त्याला वाटलं. कुणी फार काळजीत पडलं नसेल अशी आशा करतो. अर्थात काळजी करणारा फक्त तो मुलगाच आहे, पण त्याला विश्वास असेल अशी माझी खात्री आहे. बरेचसे वयस्कर मच्छीमार काळजी करतील, इतरही बरेचसे करतील असं त्याला वाटलं. माझं गाव चांगलंच आहे. माशाशी पुढे बोलत राहणं त्याला शक्य नव्हतं, कारण माशाचा पार विनाश झाला होता. मग काहीतरी त्याच्या डोक्यात आलं. अर्ध्या माशा, जो तू मासा होतास, फार दूर गेलो याचं मला वाईट वाटतं. आपला दोघांचाही त्यामुळे नाश झाला. पण आपण खूप शार्क्सना मारलं आहे. तू आणि मी आणि इतर कित्येकांचा धुव्वा उडवला आहे. तू कितीकांना आजवर मारलंस? प्रिय माशा, तुझ्या डोक्यावरची ती खूण उगाच नाही पडलेली, म्हातारा म्हणाला. त्याला त्या माशाचा आणि तो मोकळा पोहत असला तर शार्कचं काय करू शकेल याचा विचार करायला आनंद वाटत होता.
मी त्याची चोच तोडून घ्यायला हवी होती, म्हणजे शार्कशी तिने लढता आलं असतं असं त्याला वाटलं. पण कुऱ्हाड नव्हती आणि नंतर सुरीही नव्हती. पण असती माझ्याजवळ तर मला ती वल्ह्याला बांधता आली असती, आणि मग काय शस्त्र झालं असतं. मग आपण त्यांच्याशी एकत्र लढलो असतो. आता ते रात्री आले तर तू काय करशील? काय करू शकतोस तू? म्हातारा म्हणाला, लढ त्यांच्याशी, मी मरेपर्यंत त्यांच्याशी लढत राहीन. पण आता या काळोखात कुठलाही प्रकाश दिसत नाही आणि दिवे दिसत नाहीत, आणि आहे तो फक्त वारा आणि शिळाची संथ ओढ. अशा स्थितीत त्याला वाटलं तो स्वतःही कदाचित मेलेलाच आहे. दोन्ही हात जुळवून त्यानं तळवे चाचपले. ते मेलेले नव्हते आणि त्यांच्या केवळ उघड झापीतून त्याला जीवनाची वेदना जाणवत होती. तो मागं टेकला आणि त्याला समजलं तो मेलेला नाही. त्याच्या खांद्यांनी त्याला सांगितलं, वचन दिलं, त्या सगळ्या प्रार्थना मासा पकडला तर करायच्या माझ्याजवळ आहेत, पण मी फार दमलो आहे. आत्ता नाही त्या म्हणता येणार. त्यापेक्षा पिशवी घ्यावी आणि खांद्यांवर पसरावी.